महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरातून मोठी बातमी समोर येत आहे। एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। इतकेच नव्हे तर माजी खासदार इम्तियाज जलील यांना गाडीतून ओढून मारहाण देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याने आता वातावरण चांगलेच तापले आहे। समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली। त्यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने देखील वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली। संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, नव्या लोकांना संधी देण्यात आली असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती आहे। महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, नव्यांना संधी देण्यात आली, तसेच स्थानिक लोकांना देखील डावलण्यात आले असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली। दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला। कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले। नाराज कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला। यामुळे वातावरण चांगलेच तापले। या हल्ल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी एमआयएममधील गटबाजी समोर आली आहे। दरम्यान जलील यांच्या वाहनावरील हल्ल्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची सभा होणार होती। या सभेपूर्वीच हा हल्ला झाला। या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी जलील यांना सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जलील यांच्या वाहनावर हल्ला केला। दरम्यान या घटनेमुळे आता वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।